पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत। ओबीसी धनगर समाज निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे। पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत। ओबीसी धनगर समाज या निवडणुकीत उतरेल असं स्पष्टपणे दिसतंय। तशा पद्धतीची चर्चा देखील आहे। बारामतीची ही पोटनिवडणूक आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही निवडणूक होणार होती, ती जाहीर झाली आहे। ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असा सूर ओबीसी धनगर कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला। या संदर्भात बाबूराव सोलणकर आणि कल्याणी वाघमोडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। बारामतीमध्ये जे धनगर समाजाचे नेते आहेत त्यांनी मात्र या बारामतीची विधानसभेची पोटनिवडणूक जी आहे ते बिनविरोध होणार नाही अशी जी आहे ते चर्चा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि आता तुम्ही खऱ्या अर्थाने सर्वच नेते जे आहेत ते चर्चा करत आहेत की बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही। काल बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक आहे। परंतु पाठीमागील आठवड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय असं नामकरण असताना राष्ट्रवादीतल्या काही लोकांनी याचा भावनिक मुद्दा बनवत त्या ठिकाणी स्वर्गीय अजितदादांचं नाव देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। स्वर्गीय अजितदादा यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, परंतु वैद्यकीय कॉलेजला तुम्ही ज्या पद्धतीनं जे काही नामकरण केलं तसंच तुम्ही रुग्णालय नामकरण ठेवायला पाहिजे होतं। बाकीच्या आयुर्वेदिक कॉलेजला तुम्ही दोन्ही हॉस्पिटलचं आणि वैद्यकीय कॉलेजचं नामकरण जर झालं तर तुम्ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करा। आम्ही नामांतरण झालं तर आम्ही त्याच्यावर विचार करू, पण जर त्यांनी तसा नाही आम्हाला रिस्पॉन्स दिला तर आम्ही निवडणूक ही 100% लढवणार आहोत। तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थाने तुम्ही 9 मार्चला निषेध मोर्चा काढलेला होता, त्या दरम्यान सांगितलं होतं की पोटनिवडणूक आता लागणारच आहे आणि आता ती लागलेली आहे। तुमची काय भूमिका असणार आहे? 2 मार्च रोजी जो GR शासनाने काढला तो खरंच चुकीचा होता। त्यांनी स्वतंत्र असा GR काढायला हवा होता। आयुर्वेद महाविद्यालयाला आणि रुग्णालयाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव देण्यात आलं, त्याबद्दल आमची कोणाची हरकत नाही। परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय ह्याचं जे महाराष्ट्र शासनाच्या साईटवर देखील हेच नाव असताना त्यांनी त्या GR मध्ये छेडखानी केली आणि ह्याचा एक निषेध मोर्चा म्हणून बारामतीमध्ये काढला होता। आणि त्याच वेळेस आम्ही हे नमूद केलं होतं, इशारा दिला होता की बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ दिली जाणार नाही। तर त्यासाठी त्यांनी हा GR तत्काळ सुधारित करावा किंवा स्वतंत्र GR काढावा आणि 2 मार्चचा GR त्यांनी रद्द करावा। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।